नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आज सर्वात मोठी सोमवती अमावस्या आहे आणि ही अधिक महिन्यात येणारी अमावस्या असल्यामुळे या अमावस्येला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे. याने आपल्याला आपल्या अडचणी दूर होणार आहे. याने आपल्या घरातील वाईट बाधा असतील, नकारात्मक ऊर्जा असतील किंवा काही आपल्याला अशा गोष्टी असतील त्या होता होत नसतील, कामात अडथळे असतील, प्रगती होत नसेल, मुलांच्या शिक्षणात अडचणी असेल, घरात सारखे वाद भांडणे होत असतील, विवाद होत असतील, लग्न जमत नसेल, वास्तुदोष ग्रहपीडा असेल, त्याचप्रमाणे अनेकांच्या घरात सतत वादविवाद होणे, कामांमध्ये अडचणी येणे, पैशाची कमतरता जाणवणे, मन अस्वस्थ राहणे किंवा घरात जडपणा जाणवणे, अशा समस्या बऱ्याच वेळा दिसून येत असतात. आणि मग अशा समस्यांसाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा अत्यंत सोपा आणि घरातच वस्तू असणाऱ्या वस्तूंमध्ये हा उपाय बघायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा, कसा करायचा आणि उपाय करताना कोणती काळजी घ्यायची, कोणत्या चुका करायच्या नाही, याच विषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, प्रत्येक महिन्यात अमावस्या येत असते. त्याचप्रमाणे सोमवारी ज्या वेळेस अमावस्या येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात आणि हिंदू धर्मात या अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे अधिक महिन्याचा हा शेवटचा दिवस आहे आणि अधिक महिन्यात ही सोमवती अमावस्या आल्यामुळे याला अधिकाधिक पटीने, 1000 पटीने अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या घरातील अडचणी दूर करण्यासाठी, आपल्या बाधा दूर करण्यासाठी, आपल्या गोष्टी सुरळीत होण्यासाठी हा उपाय संध्याकाळी सर्वांनीच करायचा आहे. महिला असू द्या, स्त्री असू द्या, आजी आजोबा असू द्या, मुलं असू द्या, मुली असू द्या, कुणीही हा उपाय आपल्या घरासाठी, घरातील समस्येसाठी हा करू शकतात. बघा, हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. हा संध्याकाळी केला जाणारा एक पारंपरिक उपाय आहे. हिंदू धर्मात अमावस्येला महत्त्व आहे आणि या दिवशी आपल्याला संध्याकाळी 6 वाजेनंतर जो प्रदोष काळ असतो त्या वेळेत हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना ह्या वेळेत हा उपाय करता येणार नाही त्यांनी संध्याकाळी 10, 10:30, 11 वाजेपर्यंत म्हणजेच 12 वाजेच्या आतमध्ये हा उपाय केला तरी चालेल. परंतु जास्तीत जास्त जो प्रदोष काळ असतो, लक्ष्मी येण्याची जी तिन्ही सांजेची जी वेळ असते, दिवाबत्तीची जी वेळ असते, त्या वेळेत आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे बघा, सोमवती अमावस्येच्या दिवस हा पितृकृपा, शिवपूजा, दानधर्म आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. सोमवती अमावस्येच्या दिवशी खास करून महादेवाच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे अधिक महिना असल्यामुळे आपल्या घरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करा, भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मूर्तीची पूजा करा. अधिक महिन्यात आपण भगवान श्रीहरी विष्णू यांची जास्तीत जास्त सेवा करतो आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे आपण संपूर्ण अधिक मासात ज्या काही सेवा करायच्या राहिल्या असतील त्या सेवा आपण आज करू शकतो. तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा भगवान श्रीहरी यांच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालू शकतात. त्याचप्रमाणे त्यांचं विष्णू सहस्रनाम स्तोत्र ऐकू शकतात किंवा वाचन करू शकतात. पुरुष सूक्ताचं पठण करू शकतात. बघा, अनेकांच्या घरात सतत वाद होत असतात, कामांमध्ये अडथळे येतात, घरात काहीतरी असल्यासारखं जाणवतं. मग अशा वेळेस ह्या गोष्टी बाहेर काढण्यासाठी अमावस्या तिथी अतिशय पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. त्यातल्या त्यात ही सोमवती अमावस्या असल्यामुळे या दिवशी या वाईट गोष्टींना बाहेर काढण्यासाठी हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. आणि म्हणूनच आपल्याला ह्या दिवशी होतील तेवढ्या सेवा, होतील तेवढे उपाय करायचे आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला संध्याकाळी कापराचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. बघा, कापूर हा आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढण्याचं काम करत असतो. कापूर हा पवित्र आणि सात्विक मानला जातो. देवपूजेमध्ये कापूर आरतीला विशेष स्थान दिले आहे. कापूर जाळल्याने वातावरणातील दूषितपणा हा कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा घरातही वाढत असते. आणि त्याचप्रमाणे आपल्याला कापूर घेताना भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. बघा, इतर दिवशी आपण हा कापूर वापरत असाल, परंतु या अमावस्येच्या दिवशी भीमसेनी कापूरच आपण आणायचा आहे आणि त्याचाच वापर करायचा आहे. कारण कुठल्याही दूषित गोष्टी, वाईट बाधा, नकारात्मक ऊर्जा, वाईट बाधा बाहेर काढायच्या असतील तर यासाठी आपल्याला आपण घेतलेल्या वस्तू देखील तितक्याच प्रभावी असल्या पाहिजे, तितक्याच त्या चांगल्या दर्जाच्या उत्तम असल्या पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला भीमसेनी कापराचा वापर करायचा आहे. याचबरोबर आपल्याला लवंग लागणार आहे
लवंग ही अखंड फूल असलेली लवंग घ्यायची आहे. लवंग देखील धार्मिकदृष्ट्या शुभ मानली जाते. लवंगमध्ये सुगंधी आणि शुद्धीकरण करणारे गुण असल्याने आपल्या घरात आपल्याला लवंग वापरायचे आहे. लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करते. लवंगाचा सुगंध माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी या लवंगाच्या सुगंधाचा मदत होत असतो आणि म्हणूनच आपल्याला 2 अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे. आपण एरवी उपाय करताना 2 लवंगा घेत असतो. तुम्ही या ठिकाणी 2 किंवा 5 लवंगा घेतल्या तरी चालणार आहे. आपल्या घरात जर का आपण कापूर आणि लवंग एकत्र जाळल्यास घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. शत्रुपीडा, वास्तुदोष दूर होण्यास मदत होते. बघा उपाय कसा करायचा आहे. आता सर्वात अगोदर सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर घरातील देवघरासमोर किंवा मुख्य दरवाजाजवळ आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. घराचा मुख्य दरवाजा, खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे. तुळशी समोर दिवा लावून घ्या. त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सकाळी पण संध्याकाळी पण दिवा प्रज्वलित करून घ्या. तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. या अमावस्येच्या दिवशी दीपदानाला देखील महत्त्व आहे. तुम्ही अजूनही जर का दीपदान केलं नसेल तर ते कसं करायचं, कुठे करायचं, दिवे कोणते घ्यायचे, त्या दिव्यांचं नंतर काय करायचं याविषयीचा संपूर्ण डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो तुम्ही पाहू शकतात. बघा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नक्कीच तुमच्या सर्व इडापिडा, वाईट बाधा ह्या नष्ट होतील. बघा आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जे भांडं असेल ते तुम्ही घ्या. यामध्ये आपल्याला तुमच्याकडे जर का शेणाची गौरी असेल, बघा गाईची जी गौरी असते ती असेल तर तिचे 2-3 तुकडे टाका. त्यावर तुम्हाला 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. 2 किंवा 5 अखंड फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहे. हिरवी विलायची असेल तर तुम्हाला 2 हिरवी विलायची देखील त्यावर ठेवायची आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा 1 थेंब तुम्हाला 1 ते 2 थेंब तुम्हाला यावर टाकायचं आहे. आता हे भांडं तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच घेऊन बसायचं आहे. हे करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं स्मरण देखील करू शकतात. त्याचप्रमाणे सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पूजेला देखील महत्त्व आहे. त्यानंतर हे पात्र किंवा तुम्हाला ह्या भांड्यातील ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला देवघरासमोर बसून प्रज्वलित करायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला 2 मिनिटं तिथेच बसायचं आहे. मनोमन प्रार्थना करायची आहे. महादेवांना, पार्वती मातेला, भगवान श्रीहरी विष्णू यांना, आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की हे देवता, हे देवी, माझ्या घरात जी काही वाईट बाधा असेल, वास्तुदोष असेल, नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व काही निघून जाऊ दे. कोणाची वाईट बाधा लागली असेल तर ती त्याच्याच पशी जाऊ दे. वाईट नजर आणि दृष्टीपासून घराचं सर्वांचं संरक्षण कर. घरातील नकारात्मकता दूर कर. घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण निर्माण कर. घरातील आर्थिक अडचणी दूर कर आणि घरात शुभ वातावरण निर्माण कर. तुम्हाला असं म्हणून तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे भांडं उचलायचं आहे. हे भांडं बघा गरम होईल, त्याच्यासाठी तुम्ही या भांड्याच्या खाली अगोदरच एक प्लेट ठेवायची आहे. ही प्लेट तुम्हाला उचलून तुमच्या घरात जेवढ्या रूम असतील, जेवढे हॉल किंवा जेवढ्या खोल्या असतील तिथे सर्वत्र तुम्हाला ह्याचा धूर पसरवत फिरवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवायचं आहे. जोपर्यंत यातील वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. बघा मनातील भीती आणि अस्वस्थता यामुळे कमी होण्यास मदत होते. आपल्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं. घरातील ज्या वेळेस अलक्ष्मी घराच्या बाहेर जाते, वाईट बाधा बाहेर जातात, त्याच वेळेस घरात लक्ष्मी माता ही अखंड वास करत असते. यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल आणि स्थायी स्वरूपात, स्थिर स्वरूपात वास करेल. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. अगदी साधा सोपा आहे. कोणीही हा उपाय घरात करू शकतात. तुम्ही अगदी सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला हा उपाय घरात तुमच्या करू शकतात. त्यानंतर यातील जळालेल्या वस्तू तुम्हाला थोडंसं पाणी टाकून किंवा थंड झाल्यावर एखाद्या झाडाखाली तुम्हाला टाकायचं आहे. बघा सोमवती अमावस्या हा दिवस भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानला जातो. त्यामुळे या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी गरिबांना अन्नदान, वस्त्रदान करण्याला महत्त्व आहे आणि दीपदान
होईल तितकं होईल तसं तुम्ही करायचं आहे. बघा, सोमवती अमावस्येच्या दानधर्मामुळे पुण्याची प्राप्ती होते, जीवनातील अडथळे दूर होतात आणि ही अधिक मासातील अमावस्या असल्यामुळे या दिवशी केलेलं पुण्य दान धर्म हे अक्षय टिकून राहणार आहे. आता हा उपाय श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेनेच करायचा आहे. कोणाच्याही वाईटासाठी किंवा अहितासाठी हा उपाय करू नये. जर का तुम्ही असं केलं तर हा उपायाचं तुम्हाला शून्य फळ प्राप्त होणार आहे. बघा स्वामी भक्तांनो, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. बघा, त्यांना देखील या माहितीचा उपयोग झाला. तुमच्यामुळे जर का त्यांनी घरात ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी तुम्हालाही त्यांचं थोडंफार पुण्य प्राप्त होणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.